नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट लर्निंग विथ वैष्णवी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, महाराष्ट्र शासनाअंतर्गत 179 पद गट ख पदाची परमनंट भरती आता निघालेली आहे। तर त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 मार्च 2025। त्याचा पगार आहे तो 29,200 ते 92,300 आणि त्याचं जर पात्रता बघितली तर शिक्षण आहे ते कोणत्याही प्रकारची पदवी चालते, मग BA BCom BSc इंजिनिअरिंग MBBS मेडिकल अशी कोणत्याही प्रकारची एक पदवी चालते त्याच्यामध्ये। तर ह्या पदाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर बघा, जाहिरात आहे ती सहसंचालन कार्यालय कोकण विभागाची जाहिरात आहे। गट क संवर्गातील पद आहेत आणि ती सरळ सेवेने भरणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणार आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर सरळ सेवा पद्धत असल्यामुळं ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यातील कनिष्ठ लेखापालच्या त्या जागा आहेत। तर बघा, एकूण भरायची जी पदे आहेत ते 179 पदे आहेत आणि जे वेतन निघणार आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार एक चांगल्या पद्धतीचं अमाऊंट आहे ते मिळणार आहे। त्याच्यामुळं ही एक सगळ्यांसाठी संधी असू शकते। त्याचा जर कालावधी बघितलं तर ऑनलाईन अर्ज नोंदणी ऑलरेडी चालू झाली आहे 4 तारखेला। आणि बघा, वेगवेगळ्या जातीमध्ये जाती संवर्गामध्ये कशा प्रकारच्या ह्या भरती वगैरे होणार आहे ह्या संदर्भातली माहिती आहे। तर ह्या वेबसाईटवरती सर्व प्रकारे माहिती दिलेली आहे। तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामध्ये नवीन वापरकर्त्यांनी आणि हळूहळू बाकीची तुमची जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेल्या क्रमाने आणि व्यवस्थित माहिती भरायचे। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड चालत नाही। लॉगिन ID पासवर्ड ह्या गोष्टी व्यवस्थित आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत आणि त्याच्या संदर्भातच मग शैक्षणिक अर्हता, त्याच्यानंतर माहिती, संपर्क तपशील वगैरे ह्या सगळ्याची नोंद आधार कार्डचा वगैरे वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करा। परीक्षा केंद्र बघितलं तर परीक्षा केंद्र आहेत ती राज्यभरात आपल्याला 3 परीक्षा केंद्राची निवड करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणतीही जे येईल परीक्षा केंद्र त्याच्यामध्ये जावं लागतं हे तुम्हाला तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच आहे। कागदपत्र कोणती लागतात त्याच्या सर्व जे माहिती आहे ते ऑलरेडी ह्याच्यामध्ये दिलेली आहे। परीक्षा शुल्क जर बघितलं तर खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे आणि त्या परीक्षा शुल्काचा जो भरणा आहे तो पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि त्याच्या संदर्भात ती जी माहिती आहे ती आपल्याला जवळ ठेवायची की जेणेकरून आपल्याला लागेल परत। तर अशा संदर्भातली ही जी माहिती आहे अर्ज भरण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघा, सर्वसाधारण सूचना सगळ्या वाचा व्यवस्थित। परीक्षेचे स्वरूप बघितलं तर विषयनिहाय दिलेलं आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी ह्या विषयाचे किती गुण असतील 25-25 अशी 100 मार्काची ही जी परीक्षा आहे। बघा, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि टोटल परीक्षा आहे ती 200 मार्काची परीक्षा आहे। 100 प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो 120 मिनिटे म्हणजे 2 तास असणार आहे आणि ह्याच्यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील। मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून म्हणजे भाषानिहाय अशा टाईपचे हे प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्याचं एकच परीक्षा घेण्यात येणार आहे असं सांगितलं सध्या तरी त्यांनी आणि ह्याचा जो दर्जा आहे तो 12वीच्या समांतर पण 8 ही पदवीचीच आहे। ह्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो ऑलरेडी ह्याच्यामध्ये मी दिलेला आहे आणि बघा, बुद्धिमापन चाचणी वगैरे सगळ्याच विषयाचं डिटेल्समध्ये त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलं आहे। पात्रतामध्ये भारतीय नागरिक असलं पाहिजे आणि तुम्हाला एक ज्ञान असायला पाहिजे। वयोर मर्यादा बघितली तर ओपनवाल्यांसाठी 38 वर्ष, आरक्षितवाल्यांसाठी 43 वर्ष, दिव्यांग 45 वर्ष अशा सगळ्या ज्या सरकारी पदांना ज्या काय असतात तशा टाईपच्या सगळ्या आहेत। शैक्षणिक अर्हता बघितली तर त्यांनी पदवीधारण हे कंपल्सरी सांगितलं आहे। तांत्रिक अर्हता म्हणजे MSc वगैरे ह्या गोष्टीमध्ये अजून त्यांनी बघा टंकलेखन पण वापरले, म्हणजे तुमचं टायपिंग पण असायला पाहिजे, मराठी किंवा इंग्रजी टायपिंग पाहिजे आणि जर तसं नसेल तर मग 2 वर्षामध्ये तुम्हाला ते जमा करावं लागतं। संगणक अर्हता पण दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी की संगणक अर्हतामध्ये तिथंसुद्धा तुम्हाला काही टायमिंग दिलेलं असतं, 2 वर्षामध्ये तुम्हाला ते जमा करणं गरजेचं आहे आणि हे कागदपत्र आहेत, ही सगळी कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सगळे लागतात। त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असायला पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून किंवा नसतील तर ते